नागपूरमधून आता एक चिंताजनक बातमी आहे, कारण नागपुरात जीबीएसने या वर्षीच्या पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे। गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे नागपूरच्या पारडी येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय तरुणाचा एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात भरती असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते। दोन्ही हात आणि पायांना पक्षाघात झालेला होता, तर न्यूमोनिया झाल्यामुळे श्वसनाला त्रास होत असल्यामुळे ही परिस्थिती ओढावलेली होती। जीबीएसचे आणखी 2 रुग्ण अतिदक्षता विभागात भरती असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर नागपुरात जीबीएसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। संजय, नागपुरात जीबीएसमुळे या वर्षीच्या पहिल्या मृत्यूची नोंद झालेली आहे। आरोग्य विभाग कशा पद्धतीने सध्या आवाहन करत आहे, सध्याची नागपुरातली स्थिती काय आहे? अगदी बरोबर। ज्या वेळेला महाराष्ट्रात अन्यत्र आणि विशेषतः पुण्यामध्ये जीबीएस चे रुग्ण समोर येत होते, त्यावेळेस नागपुरात एकाही रुग्णाची तशी नोंद नव्हती। पण त्यानंतर हे लक्षात आलं की काही रुग्ण आहेत आणि त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं। त्यापैकी एका 45 वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि या वर्षीचा जीबीएसचा नागपुरातील हा पहिला बळी आहे। आणि याशिवाय आणखी 2 रुग्ण आयसीयू मध्ये आहेत, पण ते दोन्ही पुरुष रुग्ण आहेत आणि ते उपचाराखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जातं। या ज्या रुग्णाचा मृत्यू झाला हा नागपूरच्या पारडी येथील रहिवासी होता आणि त्याला 11 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या जसं आता आपण सांगितलं, दोन्ही हात पाय चेहऱ्याला पक्षाघात झाला होता आणि त्यांना श्वसन घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे कारण त्यांना न्यूमोनिया होता, त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। पण काल रात्री सायंकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला आणि हा या वर्षीचा जीबीएसचा नागपुरातील पहिला बळी आहे असं बोललं जातंय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।